गाव आठवण गोड झुळूक माझ्या मनाला, निसर्ग प्रेमळ हाक देतो डोंगर दऱ्याला. कळांचं कोवळ मग हास्य पसरत, माझ्या गावाच्या आठवणी गाणं उधळत. नमस्कार मित्रांनो, कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते अथांग निळं पाणी, डोलणारी माडा पपलीची झाडं आणि इथली साधी बोळी माणसं. 2-3 दिवसापूर्वी कामाच्या निमित्तानं माझं माझ्या गावी जाणं झालं. काम तर आटोपलं होतं, पण मनात ओढ होती ती हे कोकणचं सौंदर्य पुन्हा एकदा जवळून अनुभवण्याची. आणि मग योग आला मालवण तालुक्यातील एका नितांत सुंदर गावाचा, म्हणजे वांगणीचा. हे आहे वांगणी गाव. शांत, स्वच्छ आणि गर्दीपासून दूर. इथल्या वाळूवर पाऊल ठेवलं की मनातला सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. पण या भेटीत मला फक्त निसर्गच नाही, तर इथल्या संस्कृतीचं एक वेगळं आणि प्रेरणादायी रूप पाहायला मिळालं. या समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना माझं लक्ष या काही तरुणांकडे गेलं. अवघी 16-17 वर्षाची ही मुलं. खेळण्या बागडण्याच्या वयात ही मुलं चक्क पारंपरिक पद्धतीने मासेमारी करत होती. मला खूप कुतूहल वाटलं. मग काय, मी ठरवलं की आजचा दिवस या मुलांसोबत घालवायचा आणि ही पारंपरिक मासेमारी नेमकी कशी असते हे जवळून अनुभवायचं. या मुलांशी बोलताना एक खूप छान गोष्ट समजली. आजच्या आधुनिक काळात जिथे सगळं यंत्रावर चालतं, तिथे या मुलांनी आपल्या घरातल्या थोरा मोठ्यांकडून माहिती घेऊन स्वतःची अशी साधनं तयार केली आहेत. सुरुवातीला त्यांनी हे फक्त मज्जा म्हणूनच सुरू केलं होतं, पण आज ते अगदी सराईतपणे मासे पकडत आहेत. मासेमारीच्या व्यवसायात निसर्गाची ही साथ तितकीच महत्त्वाची असते. पौर्णिमा असेल तर मासे किनाऱ्याच्या दिशेने जास्त येतात, असं त्यांच्या बोलण्यातून समजलं. मग आमचं ठरलं की संध्याकाळी जाळं टाकायचं आणि रात्री उशिरा ते बाहेर काढण्यासाठी पुन्हा यायचं. पहा, हे जाळं फेकताना किती कसब लागतं. ही फक्त मासेमारी नाही, तर ही एक कला आहे जी पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. या मुलांच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की जर जिद्द असेल तर आपला हा पारंपरिक व्यवसाय देखील उपजीविकेचं एक उत्तम साधन बनू शकतं. गरज आहे ती फक्त कष्ट करण्याची आणि आपल्या मुलांशी जोडून राहण्याची. तुम्ही कसे करतास, काय म्हणजे जाळा कसा लावता, स्वतः बनवतास की काय हे करतास? जाळ्या काय काय लागता? त्या रशी लागता. रशी एका मेन हा, कारण ते रशीवरच जाता, नाही तर व्हावून जाताला. त्यासाठी अगोदर दोघा जणा झाया एका टोकाक धरतात, एक एका टोकाक आणि एक दुसऱ्या टोकाक, आणि मग ते घेऊन पाण्यात, भरपूर पाण्यात जाऊन ते एक एक टोक सोडून मग लास्टच्या टोकाक धोंडे बांधतात. आणि मग ते धोंडे बांधून मग ते वाईच खाली घेऊन जातात आणि मग ठेवला जाता. मग 2-3 तासात पुन्हा प्रोसेस सगळे 2-3 तासात मग ते काढतात आणि मग ते सगळे मासे काय असतील ते काढून वेगवेगळे केले जातात आणि मग विकले जातात. मारतास ह्याच्यात किती पद्धती आहेत, म्हणजे आपण कशा प्रकारे आता तुम्ही मासे वगैरे मारतास आहे? एक तर ही झाली, हा. दुसरी होडीची म्हणतात, ती होडीतनं वगैरे करतात, ते काय म्हणतात? रापण. त्याचे काय म्हणजे ते खलाशी म्हणतात. आता मी ऐकलं त्यांच्याकडनं. आमची पण रापण होती, ती सध्या बंद आहे कारण कोण माणसं नाहीत गावात, त्याच्यामुळे आम्ही मारत नाही. केला चालू केलं. जो आमच्या जायचो मालक हा आर्यन कदम, ह्याका तुम्ही विचारू शकता काय हो. ह्याच वर्षी आम्ही जाळं तयार केलं. जो आमचा पहिलंच सीझन हा. आता तो सीझन आता एक वर्ष होईल हा. आतापर्यंत किती वेळा हे केलास? आता पावसात सध्या आमच्या समुद्रांना कडेने बांगडो चालतात, त्याच्यामुळे आम्ही 2-3 दिवस सलग आता मारतो झाळा.
कारण बांगडो रात्रीचा आता पौर्णिमा बघा तुम्ही चंद्र बघा पौर्णिमा त्याच्यामुळे तो बांगडो तडी घेता असा तो आमचो एक माणूस आहे त्याने आमका सांगितलंय त्याच्यामुळे आम्ही आता झाडे मारू गेलो आता होय आता तुमका जर जास्त जर बघूचे असतील मासे तर रात्री तुम्ही 10 वाजता आम्ही झाडा काढणार आहोत तेव्हा तुम्ही रात्री 10 वाजता या इकडे. आणि अच्छा मासे खयचे खयचे मासे भेटतात? बांगडो भेटतात दोडी भेटतात आणि सौंदाळे भेटतात आणि कधी फेटा भेटतो, मुला बोयटा सगळा भेटता. पण आता सध्या बांगडो घालता त्याच्यामुळे चांदा आणि पडल्यावर अजून बांगडो भेटता होय आणि भरपूर गावतात बांगडे. कारण मासेमारी करतास ना तर ती कशा प्रकारे करतास आणि त्याका काय म्हणतात म्हणजे जे मेन माणूस असतात त्यांना जसं आता मग अशी काहीतरी म्हटलं नाही ह्या खलाशिया ह्या तर म्हणजे तुम्ही कसे आम्ही करतास? सगळ्यांनी झाडा मारलो आम्ही वाडीतले 4-5 पोरगे जमा झालो हा. 1 2 3 4 पोरग्यांनी आम्ही झाडा मारलो हा, आता रात्री आम्ही आता झाडा आम्ही 2 तासांनी आम्ही काढणार आहोत हा, तो एक आमचा माणूस तो खाली गेलो असे आम्ही 4 पोरांनी आता सगळा झाडा मारलेला रात्री आता तुमका काय बघूच असतील मासे ते तुमका रात्री भेटतले मग रात्री तुम्ही लाईव्ह राहा चला रे आम्ही कालच मारलेलं 50-60 बांगडे होते ते आम्ही मग विकलं. आणि पण त्या ताजे मासे खाऊचे असतील तर तुम्ही वांगणी बीचला या त्याप्रमाणे रात्री 12 वाजता आम्ही पुन्हा एकदा समुद्र किनाऱ्यावर आलो. मासे पकडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. जाळं लावण्यापासून आणि ते परत काढेपर्यंत आणि ते जाळं साफ करण्यापर्यंत किती कष्ट घ्यावे लागतात हे मी आज अगदी जवळून पाहिलं. हा माझ्यासाठी एक विलक्षण अनुभव होता. खरं तर रोजच्या तुलनेत आम्हाला आज कमी मासे मिळाले पण त्यातही एक वेगळीच मजा आली. वांगणीच्या किनाऱ्यावर घालवलेला हा दिवस माझ्या कायम स्मरणात राहील. निसर्ग, ती जिद्दी मुलं आणि आपली संस्कृती हे सगळं किती समृद्ध आहे ना. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या या कोकणच्या संस्कृतीसाठी एक लाईक तर बनतोच. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा ट्रेक सह्याद्री. धन्यवाद.